नमस्कार. आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल जीरा राईस आणि त्यासोबत खाण्यासाठी दाल तडका बनवून घेणार आहोत. अगदी नवशिके देखील बनवू शकतील इतकी सोप्या पद्धतीने आज आपण दोनही प्रकार बनवून घेतलेले आहेत. तर जीरा राईस हा तयार आहे, सजवून घेतलेला आहे कोथिंबीर घालून आणि याचे एकूण एक दाणा आपण पाहून घेणार आहोत. तो मस्त मोकळा सुटसुटीत असा लाँग ग्रेन बासमती राईस शिजलेला आपल्याला दिसत आहे. अशाच प्रकारचा हॉटेलमध्ये असतो. तर बघा मस्त असा गरमागरम जीरा राईस तयार आहे आणि दाल तडका देखील बनवून घेणार आहोत. तर बघा इथे तुरीची डाळ वापरून आज आपण दाल तडका बनवलेला आहे. खमंग अशी चव आहे यासोबत खाण्यासाठी आणि यावरती आपण गरमागरम अशी जिरं, लसूण आणि मिरचीची फोडणी दिलेली आहे. तर बघा मस्त गरमागरम जीरा राईस दाल तडका तयार आहे. जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जीरा राईस बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून लाँग ग्रेन बासमती राईस घेतलेला आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ घेऊ शकता. 1 वाटी तांदूळ आपल्याला एका बाउलमध्ये घालून घ्यायचा आहे. स्वच्छ निवडून घेतलेला आहे हा आणि याला आता आपल्याला दोनदा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यामुळे यातील जी धूळ वगैरे किंवा पावडर वगैरे लागलेली असते ती पूर्णपणे निघून जाईल. तर आता याला आपण धुवून घेऊया. जीरा राईस मोकळा सुटसुटीत होण्यासाठी शक्यतो आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे. जुना तांदूळ वापरल्यामुळे तयार होणारा जो भात आहे तो मोकळा सुटसुटीत असा बनून तयार होतो. हा धुवून घेतलेला आहे तांदूळ. आता याला आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण डाळीची तयारी करून घेणार आहोत. एका कुकरमध्ये जवळपास अर्धी वाटी इतकी तुरीची डाळ घालून घेतलेली आहे आणि या डाळीला देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर धुवून घेतलेली आहे डाळ यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा घालून घेतलेला आहे. सोबतच मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे इथे टोमॅटोचे लहान तुकडे करून घेतलेले आहेत आणि सोबतच यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मिरचीचे 2 तुकडे करून मी इथे घालून घेतले. तर जवळपास 2 मिरच्यांचा इथे मी वापर केलेला आहे आणि यामध्ये आपण थोडंसं आलं किसून घालणार आहोत. तर आलं किसून घाला. खूप छान अशी डाळीची चव तयार होते आणि ही डाळ पचण्यास देखील हलकी होते. तर आता थोडंसं आलं किसून घातलेलं आहे. आता यामध्ये आपण शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया. तर डाळ शिजण्यासाठी यामध्ये जवळपास 1 ग्लासभर इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि थोडंसं यामध्ये मी अर्धा चमचा इतकं तूप घालून घेणार आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता. तूप घातल्यामुळे किंवा तेल घातल्यामुळे डाळ खूप छान अशी शिजून तयार होते, मेणासारखी अगदी मऊ. तर आता याला आपण झाकण लावून कुकरच्या जवळपास 3 ते 4 शिट्या करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण आता जीरा राईस बनवून घेऊया. जीरा राईस बनवण्यासाठी तांदूळ छान आपण भिजत ठेवला होता. तर 15 मिनिटानंतर आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत. एका पॅनमध्ये 1 पळी तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण चमचाभर इतकं जिरं घालून घ्यायचं आहे. जीरा राईस आहे त्यामुळे जिऱ्याचा वापर आपण बऱ्यापैकी करून घेणार आहोत. 1 चमचा भरून इतकं जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला डबल इतकं पाणी घालून घ्यायचंय. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून पाण्याला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. अगदी 1 ते 2 मिनिटामध्येच पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण भिजवून ठेवलेला जो राईस होता, तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. सर्व तांदूळ मी यामध्ये घालून घेतलेला आहे. व्यवस्थित चमच्याने याला पसरवून घेऊया. गॅस इथे आपल्याला लो टू मीडियम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती आता आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि याला आता शिजू देणार आहोत. गॅस कुठेही आपल्याला फुल करायचं नाही किंवा जास्त स्लो देखील करायचं नाही. लो टू मीडियम आचेवरती हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ भिजवायचा म्हणजे जास्त वेळ भिजत ठेवायचा का? तर नाही. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं तांदूळ भिजवून ठेवला तरी देखील तुमचा तयार होणारा भात तितकाच मोकळा सुटसुटीत बनून तयार होतो. आता बघा बरोबर 4 ते 5 मिनिटानंतर हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि पाणी सगळं आटलेलं आहे. लो गॅसवरती आपल्याला आता हा राहिलेला तांदूळ व्यवस्थित आपण शिजवून घेतला होता. तर आता बघा मस्त हा जीरा राईस बनून तयार आहे. कुठेही आपण यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही. प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 1 वाटी तांदळाला
तांदळासाठी 2 वाट्या पाणी आपण घालून घेतलं होतं. मोकळा सुटसुटीत जीरा राईस तयार आहे. आता हा जीरा राईस आपण लगेचच एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत. नाहीतर हा जीरा राईस जो आहे जास्त शिजून जाईल. यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून हा जीरा राईस सजवून घेतलेला आहे. याला आता आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया. तर याचा तांदूळ शिजलेला भात बघा मस्त असा मोकळा सुटसुटीत बनून तयार आहे. अशाच प्रकारचा जीरा राईस हॉटेलमध्ये बनवतात आणि तो तुम्ही सहजपणे अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता. तर याला आता दुसऱ्या पॅनमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर बघा मस्त तांदळाचा एकन एक कण असा मोकळा सुटसुटीत आपल्याला तयार झालेला दिसत आहे. अशाच प्रकारचा जीरा राईस तुम्ही देखील बनवून बघा आणि मग मला कमेंट करून नक्की कळवा. तर हा जीरा राईस बनून तयार आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालून आपण ह्याला सजवून घेतलेला आहे. आता इथे एका बाजूला आपण जी डाळ ठेवली होती त्याच्या देखील 4 ते 5 शिट्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण हा कुकर उघडून पाहूया. शिटी आपण काढून घेऊया आणि मग हे झाकण जे आहे आपण काढून घेतलेलं आहे. डाळ छान शिजलेली आहे. 4 शिट्यांमध्ये डाळ मस्तपैकी मऊ अशी शिजून तयार आहे. शिजून तयार आहे. याला आता आपण अशा पद्धतीने घोटून घेणार आहोत. म्हणजे डाळ छान अशी मऊ एकजीव होईल. तर आता ही डाळ तयार आहे. याला आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला जवळपास 1.5 पळी इतकं तेल घालून घ्यायचं आहे. तर 1 चमचा घातलेलं आहे. आणखीन थोडंसं तेल आपण यामध्ये घालून घेऊया. आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं देखील छान तडतडल्यानंतरच आपल्याला बारीक चिरून घेतलेला जो लसूण आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. लक्षात ठेवा दाल तडका बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची खमंग अशी फोडणी म्हणजे लसणाची असते आणि ती लसणाची फोडणी जर खमंग अशी बसली तर तुमची डाळ तडका जी बनून तयार होणार आहे जबरदस्त चवीची बनून तयार होते. लसूण सोनेरी रंगावरती तळून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे. हिंगामुळे देखील खूप छान अशी चव येते फोडणीला. त्यासोबतच यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत. इथे मी साधी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. थोडीशी ही फोडणी मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली जी डाळ होती ती आपण यामध्ये सगळी घालून घेणार आहोत आणि सोबतच यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात. त्याआधी आपण ही जी फोडणी घातलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने डाळीला आपल्याला फोडणी देणं गरजेचं आहे आणि फोडणी तितकीच खमंग असणं देखील गरजेचं आहे. तर मिक्स करून घेतलेली ही फोडणी आता ही डाळ साधारणपणे आपल्याला घट्ट वाटत आहे. यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. तर कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार तुम्ही डाळची ठेवू शकता. यामध्ये आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. तर जवळपास चमचाभर इतकं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा या डाळीला मिक्स करून यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती ही डाळ आपल्याला छान अशी उकळवून घ्यायची आहे. डाळ जितकी जास्त उकळेल तितकी डाळीला छान अशी चव येते. आता ही डाळ शिजून मस्तपैकी फोडणीची उकळून तयार झालेली आहे. याच वेळेला आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि तयार झालेली ही जी डाळ आहे ती आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत. तर मस्त अशी दाल तडका तयार झालेली आहे. याला आता आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया. डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. डाळ आता साधारणपणे आपल्याला थोडीशी सैलसर जरी दिसली, तरी जशी ही डाळ थोडीशी थंड होत जाईल, तशी-तशी ही डाळ घट्ट होत जाते. तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. म्हणजे थोड्या वेळाने ती आणखीन घट्ट होऊन जाईल. तर आता याला आपण तडका देऊन घेणार आहोत. एका कढण पात्राला आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम होणं गरजेचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडीशी जिरी घालून घ्यायची आहे. सोबतच थोडीशी मोहरी देखील घालून घेतलेली आहे आणि यामध्ये पुन्हा आपण बारीक चिरून घेतलेला जो लसूण आहे, तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. लसूण सोनेरी रंगावरती आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण 2 लाल मिरच्या ज्या असतात त्या घालून घेणार आहोत. तर इथे मी या 2 लाल मिरच्याचा वापर केलेला आहे आणि सोबतच थोडंसं लाल तिखट घालून घेतलेलं आहे. म्हणजे फोडणीला छान कलर येईल. ऑप्शनल आहे. तर आता ही फोडणी तयार झालेली आहे. ही गरमागरम फोडणी आपण या डाळीवरती घालून घेणार आहोत.
या तयार झालेल्या डाळीवर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मगच आपण यावरती तयार झालेली जी फोडणी आहे ती आपण घालून घेऊया. चमच्याने आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे, कारण की तेल यातलं गरम आहे, भाजण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे मधोमध आपण ही फोडणी घालून घेतलेली आहे. तर गरमागरम दाल तडका आणि सोबतच खाण्यासाठी जीरा राईस तयार आहे. अगदी हॉटेल स्टाईल तुम्ही देखील घरी बनवू शकता. साध्या सोप्या पद्धतीने कुठलीही कठीण पद्धत इथे आपण वापरलेली नाही. तर आता ही दाल तडका आणि जीरा राईस तयार आहे. प्लेट आपण तयार करून घेऊया. बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असतो, तर झटपट चविष्ट होईल असं जेवण आपण अशा पद्धतीने बनवू शकतो. प्लेट सर्व्ह करणार आहोत. या प्लेटमध्ये आपण जीरा राईस वाढून घेतलेला आहे आणि एका बाजूला आपण दाल तडका घालून घेणार आहोत. सोबतच खाण्यासाठी आपण पापड, कांदा अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे लोणचं देखील ठेवू शकता. तर गरमागरम जीरा राईस आणि सोबतच खाण्यासाठी दाल तडका तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.